समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामरूर रोड, तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुन रोड, कोलवड, बुलढाणा। पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील 13 विद्यार्थिनींना विषबाधा। 5 विद्यार्थिनी गंभीर। जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू। बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील 13 विद्यार्थिनींना काल रात्री कढी आणि भात खाल्ल्याने विषबाधा झाली आहे। अचानक मुलींना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला। यातील 5 विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना भरती करण्यात आला, तर उर्वरित विद्यार्थ्यांना उपचार करून रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली। पैनगंगा आदिवासी आश्रम शाळा ही बुलढाण्याचे माजी आमदार व सध्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची आहे। रात्री जेवणमध्ये काय होतं, काय खाल्लं होतं? मुगाची डाळ आणि भात होते आणि पोळी। कधी कालपासून झालं की आज रात्री झालं? हो। तुमच्या शाळेचं नाव काय? आदिवासी आश्रम शाळा येळगाव। आमच्याकडे 13 मुली आलेल्या होत्या सिव्हिलमध्ये की ज्यांना उलटी, मळमळ वगैरे हे सिम्पटम्स होते आणि त्याच्यापैकी 5 आमच्याकडे ॲडमिट आहेत। बाकीच्यांना असं मायनर काही सिम्पटम्स होते, ते सुटी करण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी आम्हाला असं सांगितलं की रात्री थोडंसं भात वगैरे, कढी भात खाल्ल्यावर थोडंसं मळमळ वगैरे सुरू झाली। सध्या ते जे विद्यार्थी आमच्याकडे ॲडमिट आहेत ते स्टेबल आहेत, त्यांना काही त्रास नाही। कुठल्या आजारासाठी त्यांना ॲडमिट केलं? ते क्वेरी फूड पॉयझनिंग म्हणून ॲडमिट आहेत आमच्याकडे। भात वगैरे जे काही भात आणि कढी आम्ही खाल्ली त्याच्यामुळे थोडासा आम्हाला त्रास झाला, या कारणास्तव त्याला ॲडमिट करण्यात आलं।